थांबा राणीचा आम्हासनी वळू नका. आमच्याकडनं लई मोठी गलती झाली. राणी साहेब एक खंत आमच्या मनाला लागून राहिली. जो जुल्फिकार आमच्या हातनं निसटला. आमच्या या हत्याराचं पाणी आम्ही त्याला नाही पाजू शकलो. काही हरकत नाही संताजीराव. त्याचं जिवंत राहणं सुद्धा एका अर्थी महत्वाचंच होतं. त्या औरंगजेबाला मराठी समशेरीचा पराक्रम सांगणार कोण? युद्धात प्रत्येक शत्रूचा जीव घेणं गरजेचं असतं असं नाही. त्याच्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाला त्याला त्या मरणाची आठवण करून देणं हाही आपला विजय आहे. आणि तेवढा धाक तुम्ही मोघलाईत नक्कीच निर्माण केला आहे. चला ओवाळू द्या. चला संताजीराव इतक्यात विशाळ गाडी निघाला ताई. जायलाच पाहिजे राज. अहो ज्या मोहिमेसाठी इथं आलतो तिथं पार पडली. आता तिकडं बी लक्ष द्यायला पाहिजे. तसं बी तुम्ही दोघं बी तिकडं नाही म्हणल्यावर तिकडची जबाबदारी आमच्यासारख्या मावळ्यांवरच पडते बघा. तेही आहेच, पण फार दगदग झाली आपली. 4 दिवस विश्रांती घेऊन गेला असतात तर बरं झालं असतं. नाही थांबता यायचं राज. तिकडं औरंग्यानं घेराव टाकलाय. विशाळगडाचा घास घेण्यासाठी तो गिधाडासारखा टपून बसलाय. जरा आपली नजर वळली का टोच मारल ठेव. राज त्या गिधाडासनी पुरून उरलं पाहिजे. आपली लढाई अंधाराशी आहे राज. जो पातूर साम्राज्याचा सूर्य दिसत नाही तो पातूर या जीवाला विसावा नाही राज. ठीक आहे निघा. जी पण काळजी घ्या. सावकाश जा संताजीराव. आणि गरज भासली तर निश्चिंत इकडे या. जी राज जाता जाता एक विनंती होती. हक्कानं बोला संताजीराव. वतनदाऱ्या पुण्यांदा सुरू करायचा विचार करू नका राज. लई कळकळीनं सांगतोय राज. थोरल्या महाराजांच्या पायापाशी आमचा जीव आहे. त्यांच्या काळजाला ठेच लावू नका सांग. संताजीराव काळजी करू नका. आपण याचप्पा नायकांचा कौल घेतलाय ना. लवकरच सारं काही आपल्या मनासारखं होईल. आणि हा प्रयोग यशस्वी झाला तर साऱ्या हिंदू सरदारांची अशीच मोड बांधता येईल आपल्याला. सगळ्या आपल्या बाजूनेच वळतील असा विश्वास वाटतो आम्हास. सगळ्यांचा स्वाभिमान जागा होईल आणि त्यामुळे वतनदारी सुरू करण्याची गरजच भासणार नाही. यचप्पा नायकांकडनं खलिता आलाय जी. पाहिलं संताजीराव, आपण इथे आहात तोवरच ही आनंदाची वार्ता आली बघा. राजमान्य राजश्री छत्रपती राजाराम राजे आणि ताराऊ साहेब यांच्या चरणी बालके यचप्पा नायकांचा सादर प्रणाम. आपण खटाटोप केलेत आणि आमचे मनी विकल्प घालण्याचा प्रयत्न केलात. मात्र
औरंगजेबाची सोबत सोडून आपल्या मागे येण्यास आमचे मन राजी नाही. सबब आमची अपेक्षा ठेवू नये. याचप्पा नाईक, ही अशी अपेक्षा नव्हती आपल्याकडून. परकीयांची थुंकी झेलण्यात आपल्याला धन्यता वाटत असेल असं वाटलं नव्हतं. मात्र आपल्या गुलामीची काजळी आता आमच्या स्वराज्याला काळवंडायला लागली आहे. ही म्हातारी गेल्याचं दुःख नाही, मात्र वतनदारीचा काळही आता सोकावेल. बघा राजे बघा, आम्ही आधीपासूनच हेच म्हणत होतो की याने काहीही साध्य होणार नाहीये. हे असे रक्त सांडून हे लोक प्रभावित होणार आहेत का? नाही राजे नाही. यांना रक्त नव्हे तर वतनदारीचे तख्त हवे. तेव्हा खामोश प्रल्हाद पंत. रक्त सांडून काहीही साध्य होत नाही असं म्हणून आपण मराठी रक्ताचा अपमान करत आहात. आजवर या मातीसाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांच्या रक्ताचं काहीच मोल नव्हतं. नाही राणीसाहेब, म्हणजे आमच्या बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. धुंदी चढलीये त्यांच्या डोळ्यावर म्हणून त्यांना हा त्याग दिसत नाहीये. आम्ही विनंती करू शकतो आणि नाही मान्य केलं तर मात्र अशी चपराक देऊ की पुरती धुंदी उतरेल. तेवढी धमक अजूनही आम्ही बाळगून आहोत. पण राणे साहेब, मग आता यातून काय पर्याय? राजे, आपण छत्रपती आहात. आता आपण पर्याय उभे करायचे आणि त्यांनी ते मान्य करायचे. आता त्यांच्या कलेनं घ्यावं अशी आगतिकता ठेवू नये. राजे, आम्हास फक्त 3 दिवसाची मुदत द्यावी. आम्ही विश्वास देतो याचप्पा नाईक निश्चितच स्वराज्याच्या सेवेत येतील. आणि असं नाही घडलं तर मात्र आम्ही या विषयावर पुन्हा कधीही बोलणार नाही. नाही पण राजे, तिच्या नाका तोंडात पाणी जात असताना आणखी वाट पाहणे योग्य नाही राजे. पंत, राणी साहेब, आपण म्हणत आहात म्हणून 3 दिवस देतो आपणास. पण जर या 3 दिवसात काही साध्य नाही झालं तर मात्र वतनदारीचा निर्णय अंमलात आणावा लागेल. वाह, मुगलिया सल्तनत, कितना ठाट बाट है यहाँ. ये हमारा महल है. देखिए तो कितना बड़ा है. जरा आहिस्ता फरमाइए बेगम साहिबा. क्यों? पर्दों के भी कान होते हैं, है ना? लेकिन ये पर्दे ही हमारे नसीब में क्यों? वो पथरीली दीवारें क्यों नहीं जिनमें सिर्फ हमारे आवाज की गूंज हो, हमारी ही हुकूमत हो? सब्र कीजिए, सब्र कीजिए, सब कुछ हासिल हो जाएगा. क्या हासिल कर लेंगे? आपसे तो उम्मीदें रखना ही छोड़ दिया है हमने. ऐसा मत कहिए बेगम साहिबा. क्यों? सच की कड़वाहट गले से उतर नहीं रही? क्या दिखाने लाए हैं आप हमें यहाँ? बात तो करते हैं हिंदुस्तान पर राज करने की. कहाँ है आपकी हुकूमत? अब ये हुकूमत नहीं तो क्या है? आप बताइए, किस चीज की कमी है आपको? नहीं नहीं, किसी भी चीज की कमी नहीं है हमें. जिल्लत तौहीन सब कुछ तो है. कभी यहाँ तो वहां भटके लोगों की तरह गांव में डेरे डालते हैं.
इन्हें शहंशाह कहिए। उन मरहटों से पाला पड़ा तो दुम दबाकर भागना पड़ता है, ये है हैसियत आपकी। आप समझ रही है वैसा कुछ भी नहीं है। आप बस धीरज रखिए, हम आपके लिए तख्त ए ताऊस, हमें तख्त ए ताऊस चाहिए और उस पर बैठे आप। क्या? वहां आगरा में आपके भाईजान मजे से जिंदगी जी रहे हैं। कोई गुजरात के खंबायत की गद्दी पर हुकूमत के डेरे डाले बैठा है और आपके पास क्या है? बेगम साहिबा, इस स्वराज को नेस्तनाबूद करने की जिम्मेदारी। मेरे जानशी, इतना भी ख्वाबों में जीना अच्छी बात नहीं। बेगम साहिबा, चिल्लाइए मत। अगर इतना ही जोश है तो जाइए, उस बूढ़े आलमगीर को हटा दीजिए गद्दी पर से और बन के दिखाइए बादशाह। उनके सामने हलक से आवाज नहीं निकलती और हमारे सामने रौब दिखा रहे हैं। आपके वो बूढ़े वालिद अभी भी तख्त से चिपक कर बैठे हैं और आपकी बहन, आपके अब्बू जान ने उनका निकाह नहीं करवाया, उसका गुस्सा अभी भी वो आप पर निकालती है। वो आपको तख्त पर बैठने नहीं देगी। ऐसा नहीं है बेगम साहिबा, हम अपने आप को जरूर साबित करके दिखाएंगे। कुछ नहीं होगा आपसे जब तक आपके वो बूढ़े वालिद और आपकी बहन जिंदा है। फक्र जहां, या चप्पा असं वाटत होतं तिथल्या तिथं त्याची खांडोळी करावी। राजा असून बी इतकं भेकड। प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करायचं, स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालायचं स्वातंत्र्य संताजीराव। स्वातंत्र्य? स्वातंत्र्याचा अर्थ तरी कळत असेल का ते या चप्पाला? राणी साहेब, ते औरंग्या म्हणजे झालाय मदारी आणि ही समधी त्याच्या तालावर नसणारी माकडा आहे ती। तो या चप्पा औरंग्याचीच भाषा बोलत होता। असू दे की, बघू तरी गुलामीच्या दोऱ्या गळ्यात बांधून नाचण्यात त्याला कसला आनंद मिळतो ते। राणी साहेब, या चप्पाची मोहीम महत्वाची आहे। मी इथेच थांबतो, तुम्ही उगा स्वतःच्या जीवाला लावून घेऊ नका। संताजीराव, ही कसली मोहीम? आम्हाला कुठे वाघाच्या गुह्यात शिरायचंय, आम्ही करू ते। तुम्ही विशाळगडी जा, तिकडची मोहीम महत्वाची, तुमची गरज तिकडे। त्या याचप्पाचे डोळे उघडावे लागणारच आहेत, पण वेगळ्या मार्गाने। ताराव, लईच तुचमटलायस जणू। आबा, आघातिक होतो आम्ही असं कधी कधी। मार्ग दिसत नाही, काय करावं काही सुचत नाही। अशा वेळी फक्त आपला आधार दिसतो मनाला। आधाराशिवाय आयुष्य नाही काढता येत बाळा। तुम्हासनी आमचा आधार वाटतोय आणि आमासनी थोरल्या महाराजांचा आणि थोरल्या महाराजांनी शंभू महादेवाचा। प्रत्येकाने आपली श्रद्धा कुठं ना कुठं तरी वाहिलेली असते आणि यात सगळ्यात मोठा आधार असतो तो देवाचा। आणि त्यात बी मोठा आधार कुलदेवतेचा। कुलदेवतेचा? मैतर कुलदेवता। ताराव, माणसाचे एक मन असतं या, ते असं कुठं बी भरकटतं या, कशावर बी चढतं या। त्या मनाला, त्या चित्ताला चांगल्या विचारांची जडण लागावी म्हणून माणसाने देव बनविला
आणि आपलं मन त्या देवाच्या दावणीला नेऊन स्वतःहून बांधलं. म्हणजे आयुष्याचा प्रत्येक क्षण असा देव विचारांची बांधला गेला पाहिजे. तर नुसतंच देवळात उभं राहून हात जोडलं म्हणजे झालं, विषय संपला असं नाही. आपण सगळीकडे देव बघत असतोया. आपण उगवतीला देव मानतोया, मावळतीला हात जोडतोया, दाही दिशासनी अर्थ देतोया, समुद्राची पूजा बांधतोया, नदीची ओटी भरतोया, या धरित्रीची महापूजा बांधतोया आपण. म्हणजे काय, आपल्या आचारात विचारात समध्या देवता आणतो आपण. आणि या समध्या देवतांच्या गराड्यात कुलदैवत लई महत्वाचं बघा, लई मोलाचं. ते जर सपलं तर कुल बी सपलं, आणि कुल सपलं की माणूस पण बी सपलं. चांगल्या विचारांची नाळ तुटली की माणसं सैतानी सत्तेच्या आहारी जायला लागतात. काय झालं राणीसाहेब? काही नाही, आपण विशाळकडे जाऊन कारभार पहा आणि सारं स्वस्थ झालं की कुटुंबासमवेत कुलदैवताची यात्रा करावी. यात्रा? होय, थोरल्या महाराजांनी स्वराज्याचा पाया वसवला, तोच रायरेश्वराच्या मंदिरी रक्ताचा अभिषेक वाहून आई भवानीची कवड्यांची माळ आबासाहेब का धारण करतात? फक्त देवादिकांचा आशीर्वाद हवा म्हणून नव्हे, तर स्वत्व धर्मविचारांपासून आपली पावलं भटकू नयेत म्हणून. चळवळीत सामर्थ्य असतेच, मात्र त्याच्या पायाशी प्रभू अधिष्ठान सुद्धा ठेवावं लागतं. सर्वसामान्यांच्या धारणा, श्रद्धा हे सारं सोबत घेऊन जावं लागतं. होय की राणीसाहेब, पर संताजीराव, इथे माणसांचे दगड झालेत आणि दगडातला देव परागंधा. आपले कुलधर्म, कुलाचार आपली अस्मिता जिवंत ठेवतात, ते जपावेत. आपण निश्चिंत निघा, लवकरच आपल्याला याचप्पाबद्दलची आनंदाची बातमी मिळेल. त्या मोहिमेची तयारी आम्ही केव्हाच केली आहे. राणीसाहेब, अहो तुमच्यावर विश्वास आहेच, मैदान मारणार तुम्ही. बरं, स्वतःची काळजी घ्या. येतो आम्ही. राणीसाहेब, हा आपला गुन्हेगार, आम्ही पकडून आणलाय त्याला. काय झालं राणीसाहेब? काही चुकलं का माझं? सगुणासोबत गाणी गातोस, नाचतोस, नकला करतोस, खूप काही गुण कळायला लागले तुझे. आलाय आमच्या कानावर. राणीसाहेब, माफी असावी, पुन्हा अशी आगळी घडणार नाही बघा. एकदा माफी असावी. नाही गुणाची, तुला आम्ही माफ करू शकत नाही. राणीसाहेब, कारण आम्ही तुझ्यावर रागावलोच नाही. कलेचा उपासक आहेस आणि कलेसाठी माफी मागतोयस. तुझ्यामध्ये ते गुण आहेत जे ईश्वरीय देणगी म्हणून क्वचित भाग्यवंताला मिळतात. आम्ही त्याची अवहेलना करणार नाही आणि या गुणांना अशीच उत्तेजना दे. जी राणीसाहेब. कला सुद्धा शौर्या इतकीच मौल्यवान असते बरं. आता हेच पहा ना,
आमचं शौर्य जे साध्य करू शकलं नाही ते कदाचित तुझी कला साध्य करेल, आम्हाला खात्री आहे.